वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचे डेली अनालिसिसचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जसं कालचा व्हिडिओ घेतला त्यानुसार जर आपण पाहिलं तर आपण एक सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर डाऊन साईडचा एक मूव आपण काल त्याच्यामध्ये सिनेरिओ ठेवला होता. परफेक्टली तसं झालं, परंतु पाहिजे एवढी मुवमेंट झाली नाही. मार्केट जर पाहिलं तर एका रेंजमध्ये दिवसभर काम करत असताना बघायला मिळालं. साधारणतः 100 ते 150 पॉईंटमध्ये मल्टिपल कॅन्डल त्या कॅन्डलच्या आतमध्ये काम करताना आपल्याला बघायला मिळाले. निफ्टीचा पण चार्ट जर आपण पाहिलं तर काल सिंपल एक घेतलं होतं. कालचा जर सिनेरिओ बघितला, जर सपोर्ट डिमांड जर इथं ब्रेक झाला तर आपण पीई कडे जाणार आहोत. कालचा व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा पाहू शकता. इथून जर ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडला 24,471 हा सपोर्ट एक्सपेक्टेशन ठेवलं होतं, परंतु पाहिजे असे मुवमेंट आपल्याला तिथे बघायला मिळाली नाही. मार्केट एका रेंजमध्ये काम करताना आपल्याला बघायला मिळालं. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आज कुठल्याही पद्धतीची कॉलची अपडेट तिथे घेतली नाही, कारण की मार्केट एका रेंजमध्ये होतं. त्याच्यामुळे आपण काय केलं की वेट केला परफेक्टली त्या लेवलला येईपर्यंत. पण एका टाइम नुसार जर समजा मार्केटमध्ये आपल्याला तेवढ्या वेळेत जर नाही ब्रेकआउट मिळाला तर आपण तिथं आपल्या सेटअपनुसार ट्रेड करत नाही, आपण ट्रेड अवॉइड करतो. परिणामी आपण पाहतोय तर मार्केट आपल्याला एका रेंजमध्ये गेलेलं बघायला मिळतं. तुम्ही सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आता उद्यासाठी आपल्याला महत्वाचे लेवल कुठले असणार ते आपण पाहूया. जर बँक निफ्टीचा जर आपण विचार करायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये आपण महत्वाच्या 4 लेवल घेणार आहोत. त्याच्यामध्ये 53,315 हा आपल्याला असणारे उद्या सप्लाय झोन. त्याच्यानंतर जर 52,893 जर पाहिला तर हा आपल्यासाठी असणारे डिमांड झोन. याच्यामध्ये आपलं प्लॅनिंग काय असणार आहे, बाय साईड की सेल साईड, आपण ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर जर वरच्या बाजूला पाहिलं तर 53,643 आणि डाऊन साईडला पाहिलं तर 52,501. म्हणजे साधारणतः या 4 लेवलमध्ये आपण काम करणार आहोत. याच्यामध्ये आपण एक सिंपल सिनेरिओ ठेवू शकतो. जर सपोज आपल्याला डिमांड झोन मध्ये मार्केट मिळालं तर एक बाउन्स आपण एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. त्याच्यानंतर जर सपोज इथं जर हा ब्रेकआउट आपल्याला मिळाला विथ सेटअप तर आपण ह्या लेवल पर्यंत एक आपण प्लॅन करू शकतो, बरोबर. आणि जर सपोज मार्केट गॅप डाऊन मध्ये आपल्याला ह्या 52,526च्या लेवलवरती जर मिळालं तर सेटअप काय वर्क होईल त्याच्यावरती आपण टेलिग्राम चॅनलला तिथं अपडेट घेणार आहोत. आता निफ्टीमध्ये आपल्याला ज्यावेळेस काम करायचे उद्या, तर निफ्टीमध्ये काम करत असताना महत्वाचे लेवल कुठले आहेत तर 24,676 आणि 24,526. याच्यामध्ये जर आपण सिंपल काम करायला गेलो तर इथं आपल्याला डिमांड सप्लाय झोन बघायला मिळतं आणि इथं जर पाहिलं तर डिमांड झोन बघायला मिळतं. सिंपल आहे. जर याच्यामध्ये उद्या जर आपल्याला ब्रेकडाऊन मिळाला तर डाऊन साईडची रॅली एक्सपेक्टेशन आपण ठेवणार आहोत. आणि जर सपोज इथं ब्रेकआउट मिळालं तर अप साईडला इथंपर्यंत आपण रॅलीचा वेट करणार आहोत. म्हणजे आपल्याला विथ सेटअप जर आपल्याला तिथे ट्रेड मिळाला तर आपण त्याच्यामध्ये एंट्री घेणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड करणार नाही. जसं आज मार्केटचा सिंपल विचार केला आणि डेटा अनालिसिस केला तर आपण थोडेसे ट्रेड अवॉइड केले. त्याचं रिझन तेच होतं, कारण की आपल्याला चार्ट पॅटर्न असतील किंवा बाकीच्या मार्केटचे जे काही सेंटिमेंट असतील किंवा डेटा अनालिसिस असेल, ह्या सर्व गोष्टीमधून आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतात, बरोबर. म्हणजे सिंपल जर आपल्याला उद्या काम करायचं तर निफ्टीमध्ये ह्या 4 लेवल असतील: 24,676, 24,526, 24,406 आणि 24,814. बँक निफ्टीमध्ये पण सिंपल आपण त्याच 4 लेवलवरती आपण काम करतोय. ओके. आता हे उद्या सकाळी जर आपल्याला सेटअपनुसार जर आपल्याला याच्यामध्ये जर एंट्री मिळाली तर आपण आपल्या चॅनलवरती अपडेट करणार आहोत. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.